गावातील लहान मुलं, युवक आणि शेतकरी दारूच्या विळख्या सापडत असताना प्रशासन झोपले आहे का? महिला वृद्धांचा आक्रोश प्रशासनाला ऐकू येत नाही का? कायदा सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी असणारे पोलीस डोळे झाक का करत आहे? ग्रामस्थांच्या मनातील या जळजळीत प्रश्नांनी आता लोहारा व नरवा परिसर पेटून उठलाय। गावातील गल्लीबोळ, शेतशिवार, बाजारपेठ कुठेही नजर टाका, अवैध दारूच्या अड्ड्यांचा उच्छाद दिसतो। खुलेआम दारू विक्री होत असल्यानं युवक, विद्यार्थी, शेतकरी वर्ग या विषारी व्यसनाच्या जाळ्यात अडकत आहे। गावाची सामाजिक रचना उद्ध्वस्त होत आहे। घराघरात वाद, भांडण, चोऱ्या, मारामाऱ्या, अशांतता वाढत आहे। महिलांना दररोज दारू बाजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागते। वृद्धांचा आक्रोश, मुलांच्या भविष्याची काळजी आणि गावकऱ्यांचा असह्य त्रास यामुळे आता संतापाच्या ज्वालामुखी फुटून पाहत आहे। कायदा आहे तरी कुठे, पोलीस आहे तरी कशासाठी, असा रोष ग्रामस्थातून व्यक्त होत आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दारूबाजांचे मनोबल वाढलंय। कायद्याला सरळ सरळ आव्हान दिलं जात आहे। गावात दारूच्या अड्ड्यांमुळे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामस्थांचा इशारा आहे, पोलिसांनी तातडीनं धडक कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः या अड्ड्यावर उतरू। ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे, जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील। लोहारा व नरवा परिसरातील जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत असून आता ही समस्या ग्रामस्थांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदागवळी, लाखनी, भंडारा। मी नरेश सदाशिव हुंडे, लोहारा ग्रामपंचायत लोहारा नरवा इथला सरपंच। मी तुमच्या गावामध्ये साहेब अवैधरित्या धंदे सुरू असताना तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? मी ग्रामपंचायत च्या नोटीसद्वारे त्यांना आम्ही कितीदा तरी निवेदन दिले, परंतु त्यांनी अवैध धंदे आणखी जोरात सुरू असून पोलिसांनी कोणत्याच प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे हे पुन्हा चालूच आहेत।